आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. आपल्या संप्रदायामध्ये एक जोगा परमानंद नावाचे संत होऊन गेले, जे बार्शी गावात राहत होते. जोगा परमानंद भगवंताची भक्ती करत होते अंतःकरणापासून. रोजचा एक नियम होता त्यांचा. त्यांची श्रीमद भगवद्गीता पाठ होती बरं. ते भगवंताच्या समोर जायचे. बार्शी गावामध्ये भगवंताचं मंदिर आहे. त्या बार्शीलाच भगवान बार्शीच म्हणतात. महाराज त्याचं नावच आहे भगवान बार्शी. तिथं अंबरीश राजाकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला, अशी भगवान बार्शी. तो चतुर्भुज असणारा परमात्मा. त्याचं वैशिष्ट्य सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तो त्यागणी महाराज पुढच्या बाजूने जर आपण पाहिलं तर तो विष्णू दिसतो, नारायण. आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूने जर पाहिलं तर त्याच्याच पाठीला लक्ष्मी आहे. लक्ष्मी लगेच पाठीला जोडून आहे. त्याच मूर्तीला मागच्या बाजूने लक्ष्मी आहे. मग मागच्या बाजूने आरशेला आम्ही भागवत कथा करायला गेलो होतो बार्शीमध्ये भगवंताच्या समोर. मागच्या बाजूने आरशे आहेत. मग पुढून त्यांनी नमस्कार करायचा त्या भगवंताला आणि आरशात पाहून लक्ष्मीला नमस्कार करायचा. दोन्ही एकत्र आहेत. हे एक वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्याला शंख चक्र गदा पद्म हातामध्ये त्याच्या आहेत. पण पद्म म्हणजे फूल, जे फूल आहे ना, फूल त्याच्या हातातलं फक्त फूल नाही महाराज ते. मग हे फूल त्यानं त्यांनी अंबरीशाच्या मस्तकावर ठेवलेलं आहे आणि अंबरीश त्याच्याजवळ उभा आहे. अशी प्रत्यक्ष मूर्ती आहे महाराज. विलक्षण असणारी ही मूर्ती आहे. सगळीकडे भक्त देवाची पूजा करतात असं आपण पाहतो, पण ती मूर्ती अशी आहे ज्याच्यात देव भक्ताची पूजा करतोय. हे वैशिष्ट्य आहे महाराज. देव भक्ताची पूजा करतो. त्याच्या मस्तकावर फूल ठेवलेलं आहे. हातात फूल घेऊन त्यांनी फिरतो ना. बऱ्याच लोकांनी देवाला विचारलं सुद्धा होतं, देवा हे फुलं कशाकरिता वागवतोस हातामध्ये, काय गरज पडली? आता पांडुरंगाची तुम्ही मूर्ती पाहिलीत की नाही? एका हातामध्ये शंख आहे आणि एका हातामध्ये कमळ आहे. जरा बारकाईने बघा पांडुरंगाला तुम्ही, म्हणजे लक्षात येईल. कमळ आहे हातामध्ये. कोणी विचारलं तुला त्यांनी फुलाचा सुगंध घेण्याचा फार छंद दिसतो देवा, 8 प्रकारचे भोग आहेत. हे सुगंधम वनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमम चैव भोगाष्टकमुदाहृतम. 8 प्रकारचे भोग आहेत. त्याच्यामध्ये सुगंध हा त्यांनी भोगात मोडतो. कुसुम म्हणजे फुल, हे भोगात मोडतं. म्हणून तुला फुलांचा सुगंध घ्यावा असं वाटतं. तू भोगी आहेस का देवा? तू म्हटलं नाही, मी भोगी नाही. मग हे फुलं कशाला हातात घेऊन फिरतोस? मग देवानं कारण सांगितलं. देव म्हटला माझे भक्त माझी त्यांनी वाट पाहतात, माझी भक्ती करतात, सर्वस्व माझ्या चरणी समर्पित करतात. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये जेव्हा व्याकुळता निर्माण होते, ती व्याकुळता शिगेला गेली की मग मात्र त्यांनी माझ्या अंतःकरणात त्यांच्या भेटीची व्याकुळता निर्माण होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय. देव आपल्याला कधी भेटेल? आपण व्याकुळ झाल्यानंतर नाही, मग तो व्याकुळ झाल्यानंतर भेटेल. त्याला व्याकुळता निर्माण झाली पाहिजे आपल्याला भेटण्याची. आपण व्याकुळ होणं हे आपला धर्मच आहे महाराज. आपण व्याकुळ झालंच पाहिजे. जर आपण व्याकुळ झालो नाही तर मग पुढच्या स्टेपमध्ये आपण जाणारच नाही. तो व्याकुळ झाला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे भक्ताला भेटायला जायचं. महत्वाची गोष्ट आहे. मग त्याला जेव्हा व्याकुळता निर्माण होते आणि तेव्हा एकाएकी तो भक्तांच्या समोर त्यांनी प्रगट होतो. मग भक्तांच्या समोर प्रगट झाल्यानंतर देव म्हणतो मला असं वाटतं माझ्या भक्तांच्या समोर गेलं की त्यांची पूजा करावी. मग अचानक जर मी त्यांच्या समोर गेलो तर एकाएकी कुठून पूजेचं साहित्य घेऊन येऊ? म्हणून कायमस्वरूपी मला पूजा करता येईल म्हणून हातातच साहित्य ठेवतो. काय साहित्य आहे? ते कमळाचं फूल. कशाकरिता? भक्त भेटला रे भेटला की त्याच्या मस्तकावर कमळाचं फूल ठेवायचं आणि भक्ताची पूजा करायची. भक्त पूजिती भगवंत पूजे आपुल्या भक्ता. भगवान भक्तांची पूजा करतो. का बरं? ती भक्ती त्यांनी करतात अंतःकरणापासून. म्हणून असा भगवान तिथे त्यांनी प्रत्यक्ष उभा आहे. आणि जोगा परमानंद रोज जात होते महाराज त्याच्या दर्शनाला. दंडवत प्रणाम करायचे, 1 श्लोक म्हणायचे, परत दुसरं दंडवत, दुसरा श्लोक, असे 700 दंडवत करत होते म्हणतात. एवढे त्यांनी संपूर्ण गीता पाठ होती. आणि मग भगवान त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन त्यांच्याशी बोलायचं. एक दिवस काय झालं, रस्त्यानं त्यांनी चालत होते आणि चालता चालता समोरून राजा आला होता. राजा, त्याच्या मोठी संपत्ती, सगळं वैभव बरोबर होतं. आणि हे भक्त आहेत. त्यांनी अंगावर भरजरीत कपडे नाहीत, फाटके तुटके त्यांनी कपडे होते. राजानं विचार केलं की महात्मा आहे आणि अंग भरून कपडे घालायला नाहीत, आपण काहीतरी वस्त्र दिले पाहिजेत. म्हणून सेवकांना सांगितले बघा ते महाराज दिसत आहेत, त्यांना थोडे वस्त्र द्या. मग जरा रेशमी भरभरीत असणारे वस्त्र त्यांनी सेवकाने आणले आणि जोगा परमानंदांना ते दिले.
त्यांनी ते त्यांनी परिधान केले. वस्त्र परिधान केल्यानंतर त्यांनी महाराज रोजच्या नियमानुसार ते त्यांनी दंडवत करण्याकरिता गेले भगवंताच्या समोर. आता भगवंताच्या समोर दंडवत करायचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतोय. हा, दंडवत करणार आहेत. दंडवत करण्याकरिता खाली वाकायचं, इतक्यात मनामध्ये छोटासा विकल्प निर्माण झाला की माझ्या अंगावर कपडे फार चांगले आहेत, रेशमी आहेत आणि फार सुंदर आहेत. आता मी दंडवत घालताना हे कपडे मळतील. हा, एवढंच वाटलं, फक्त एवढंच वाटलं. हा, पण म्हटलं जाऊ द्या, कपडे काय महत्वाचे आहेत का, देव महत्वाचा आहे. दंडवत घालायला सुरुवात केली, सगळी दंडवत झाली. पण भगवान मात्र आज प्रगट झाला नाही. आज भगवान प्रगट झाला नाही. मग विलक्षण वाटलं, अरे रोज भगवान माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो आणि बोलतो, भगवंता आज का प्रगट झाला नाही सांग. तरी पण भगवान प्रगट होत नाहीत. पुन्हा पुन्हा विनवणी करू लागली तरी भगवान प्रगट होत नाहीत. मग काय करायचं? मग म्हटले आत्मपरीक्षण करायचं. मग आत्मपरीक्षण केल्यानंतर कळालं की दंडवत घालायच्या आधी फक्त एकदाच माझ्या मनात आलं होतं, हे कपडे मळाले तर काय होईल. फक्त एकदाच वाटलं होतं. हा, एवढीच गोष्ट आहे महाराज. तरी देवाला सहन झाली नाही. आपल्या पोटात किती गबाळ आहे, किती साचवलेलं आहे. एवढं सगळं गबाळ घेऊन देवाच्या समोर गेल्यानंतर देव प्रसन्न होत असतो का महाराज? म्हणून त्यांनी एवढं आपण घेऊन फिरतो आहोत. आपल्या पोटात काम आहे, आपल्या पोटात क्रोध आहे, आपल्या पोटात लोभ आहे, आपल्या पोटात मोह आहे, आपल्या पोटात ममता आहे, संसाराची आसक्ती आहे. या सगळ्या गोष्टी आपण पोटात घेऊन फिरतो आहोत. आणि भगवंताच्या समोर जाऊन भगवंताला म्हणतात, देवा कधी कृपा करशिने मज दिनाचे धावणे. कधी कृपा करशील देवा? असा कसा कृपा करेल हो? त्याला एवढं सुद्धा सहन होत नाही, तर एवढं पोटात असताना कृपा कसा करेल? म्हणून आपण आपलं त्याने विचार केला पाहिजे. काय केलं माहिती आहे जोगा परमानंदांनी? प्रायश्चित्त म्हणून काय केलं ते ऐका. मंदिराच्या बाहेर आले, एक शेतकरी शेतात चालला होता. बैल त्यागणे होते आणि फराट घेऊन चालला होता. फराट कळतं ना तुम्हाला? फराट. ते फराट घेऊन चालला होता शेतात. त्यानं त्या बैलाला थांबवलं. त्या शेतकऱ्याला थांबवलं, म्हणजे थांब. बैल पण थांबवले. म्हणजे काय करायचं? म्हणे काय नाही, ती कासरा माझ्या हातात दे. त्या बैलांचा कासरा त्याने अशा पद्धतीने हातात घेतला आणि एक दोर घेऊन त्याने अशा पद्धतीनं ते स्वतःचे पाय त्या फराटाला बांधले आणि त्यांचा कासरा हातात घेऊन त्याने बैलांना जोरात त्याने हकललं आणि हकलल्याबरोबर बैल पळू लागले महाराज जोरात. बैल पळू लागले. यांनी स्वतःचे पाय फराटाला बांधले होते. फरफटत त्याने दूरपर्यंत जाऊ लागले. काय झालं माहिती आहे? अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या नाही, सगळ्या अंगाच्या चिंध्या होऊ लागल्या. कारण दगडांमधून त्यांनी पळत आहेत बैल, शेतांमधून त्यांनी पळत आहेत बैल, ढेकळातून त्यांनी पळत आहेत. सगळे रक्तभंबाळ झाले आणि प्राण जातो की काय अशी अवस्था त्यांनी झाली. मग परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला आणि त्याने ते बैल थांबवले आणि मग म्हणू लागले, जोगा अरे असं काय करतोयस? काय एवढा अट्टहास करतोस? म्हणे देवा माझ्याकडून एक चूक झाली म्हणून त्यांनी मला एवढी मोठी शिक्षा दिली. माझ्या समोर तू आज प्रगट झाला नाही म्हणून त्यांनी ज्या कपड्यांमुळे त्यांनी अशा पद्धतीने माझ्यात आणि तुझ्यात अंतर पडलेलं आहे, त्या कपड्यांचंच नाही, या देहाची सुद्धा मला कोणत्या प्रकारची पर्वा ठेवायची नाही. म्हणून मी अशा पद्धतीने स्वतःला दंड दिलेला आहे. तुमच्या लक्षात येतं ना मी काय सांगतो ते? म्हणून भगवंताच्या भक्तीमध्ये एवढी सुद्धा चूक सहन होत नाही. म्हणून त्याला शुळावरची पोळी म्हटलंय. हा महत्वाचा भाग आहे. पण भगवत भक्ती करत असताना त्याच्यामध्ये फक्त भगवंतालाच महत्व दिलं पाहिजे. भगवंता वाचून दुसऱ्या कशाला महत्व देऊ नये. जे लोक देवा वाचून त्यांनी दुसऱ्या कशाला महत्व देतात आणि देवाची भक्ती पण करतात, देव काय बावळट नाही, त्याला काही समजत नाही असं समजू नका. त्याला सगळं कळतं. तो म्हणतो तोही तुझ्या दृष्टीनं फार मोठा आहे, मी पण तुझ्या दृष्टीनं फार मोठा आहे. एका वेळेला दोन लोकांना मोठं म्हणतो, एक तर त्याला मोठं म्हण नाही तर मला मोठं म्हण. आपल्या पोटात प्रेम आहे की नाही महाराज? ते प्रेम त्याने पणे सुरू होणाऱ्या 2-3 गोष्टी आहेत. पणे सुरू होणारा प्रपंच पण आहे, पणे सुरू होणारा परमात्मा पण आहे आणि पणे सुरू होणारं प्रेम पण आहे. प्रेमाला मध्ये ठेवा. इकडून प्रपंच आणि इकडून परमात्मा. मग हे प्रेम ठेवायचं कोणत्या ठिकाणी हे आपण ठरवा. हे प्रेम जर आपण प्रपंचाच्या ठिकाणी ठेवलं तर देव भेटणार नाही. हे प्रपंचाच्या ठिकाणून काढून जर परमात्म्याच्या ठिकाणी ठेवलं तर परमात्मा आपला होऊ शकतो. म्हणून अनन्य भावानं भगवंताची शरणागती केली पाहिजे, भगवंतावर प्रेम केलं पाहिजे, तेव्हा परमात्मा आपल्याला त्याने भेटू शकतो. म्हणून भक्ती तेवढी सामान्य नाही. ते म्हणतात भक्तिपंथ बहु सोपा, पण तुम्हाला सर्वांना या भक्ती मार्गामध्ये ऍडमिशन देण्याकरिता ते सोपं सांगितलेलं आहे. पण एकदा का तुमचं ऍडमिशन झालं की मग प्रॅक्टिकलाच ज्या वेळेला तुम्हाला भक्ती करायची आहे त्यावेळेला ती भक्ती कस लावूनच करावी लागेल हा त्यातला भाग आहे.
म्हणून ही भक्तीची अंग आहेत. हे सर्वांना त्यांनी सहजासहजी कळत नाहीत. पण ही भक्तीची अंग आत्मसात केली पाहिजेत. ही भक्तीची अंग त्यांनी आपल्याला कळाली पाहिजेत. बारकावा भक्तीतला त्यांनी कळाला पाहिजे. मग कोण शिकू शकतं हा बारकावा? कोण आपल्याला सांगू शकतं एवढा बारीकपणा भक्तीतला? हा, एकच शिकू शकतो जो स्वतः भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे, ज्याने स्वतः भगवंताची भक्ती केलेली आहे. नवे नवे जो भक्तीचा आचार्य आहे तो त्याने महाराज शिकू शकतो. दुसरा नाही कोणी. बरं, एखादा पंडित झाला फार मोठा आणि त्याला विचारलं भक्ती कशी असते, त्याला नाही सांगता यायचं. एखादा मोठा आचार्य आहे, पंडित आहे, शास्त्री आहे, त्याला भगवंताची भक्ती सांगता येईलच असं नाही. तुकोबाराय म्हणतात हे लोकच आम्हाला मान्य नाहीत. मग कोण मान्य आहे तुम्हाला? महाराज म्हणतात हे जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 तुझी देवाचा पुतळा, तुझी देवाचा पुतळा, आणि कनये माझे मना, अभिनय माझे मना, तुझी देवाचा पुतळा, तुझी देवाचा पुतळा, आणि कनये माझे मना, आणि कनये माझे मना, आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा, आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा, आणि कनये माझे मना, हो का पंडित शहाणा, कनये माझे मना, हो का पंडित शहाणा, आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा. महाराज सांगतात दुसरा माझ्या मनात भरत नाही. म्हटले फार पंडित असला आणि फार शहाणा जरी असला तरी तो माझ्या मनात भरत नाही. मग तुमच्या मनात कोण भरतं? म्हणले जाणे भक्तीचा जिव्हाळा, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती स्थिर झालेली आहे, ज्याला भक्तीचा जिव्हाळा कळतो आहे, तोच मला प्रिय आहे, बाकीचे कोणी मला प्रिय नाहीत. म्हणून भक्ती कळाली पाहिजे. ती भक्ती एरवी आपण सगळे भक्ती करत नाहीत का महाराज? आपल्याला सारे लोक हरिभक्तीपरायण म्हणतात, आहे की नाही? सगळ्या लोकांच्या समोर हरिभक्तीपरायण लिहिलं जातं. हा, हरिभक्तीपरायण त्यांनी लावून घेणं फार सोपी गोष्ट आहे महाराज. पण हरिभक्तीपरायणचा अर्थ सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे ना, हा महत्वाचा विचार आहे. विचारलंच समजा काय अर्थ होतो हरिभक्तीपरायणचा? म्हणजे हरीच्या भक्तीमध्ये परायण म्हणजे कायमस्वरूपी हरीच्या भक्तीमध्ये राहण्याला हरिभक्तीपरायण म्हणावं, सरळ अर्थ झाला. हा, पण भक्ती तर कळाली पाहिजे ना, कशाला म्हणतात भक्ती म्हणजे काय? तुम्ही अनेक वेळेला ऐकलंय, परत एकदा ऐकून ठेवा, क्रमप्राप्त आहे म्हणून सांगतो. भक्ती म्हणजे काय? तुमच्या पोटातलं प्रेम. भक्तीची व्याख्याच केली नारदजी महाराजांनी. ते म्हणतात अथा तो भक्ती व्याख्या श्याम. मी भक्तीची व्याख्या सांगतो. काय भक्तीची व्याख्या आहे? सात्वस्मिन् परम प्रेम रूपा, जी प्रेम स्वरूप आहे तिला भक्ती असं म्हणावं. मग काय? कोणावर प्रेम करणं? भगवंतावर प्रेम करणं याला भक्ती म्हणतात. मग आपल्या पोटात प्रेम नाही का? आहे ना महाराज. ते प्रेम आपण ज्याच्यावर ठेवू तसं त्याचं नाव पडतं महाराज प्रेमाचं. प्रेमाला बरेच नाव आहेत. हा, एखाद्या व्यक्तीवर जर आपण प्रेम करू लागलो तर त्या प्रेमाचं नाव येतं काय? मोह. पाठ करून ठेवायचं. हा, एखाद्या वस्तूवर जर आपण प्रेम करू लागलो तर त्या प्रेमाला नाव येतं आसक्ती. असं बुवा सांगायला लागला की आपल्या अंगावर ओढून घ्यायचं आणि विचारायचं स्वतःच्या मनाला की आपण प्रेम करतो आहोत की नाही. लोक करतात ना महाराज प्रेम, पण कोणावर प्रेम करतो हे जास्त महत्वाचं आहे. जर व्यक्तीवर प्रेम करत असाल, व्यक्ती म्हणजे आई, व्यक्ती म्हणजे बाप, व्यक्ती म्हणजे पत्नी, व्यक्ती म्हणजे मुलं, व्यक्ती म्हणजे सगळे गोत्रज आप्तज, या सर्वांना व्यक्ती म्हणावं. ज्या ज्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तिथे तिथे मोहात अडकलेले आहात. तो मोह आहे. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणायचं, वस्तूवर केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणायचं. आसक्ती. वस्तूंवरही प्रेम करतो आपण महाराज, कोणतीच वस्तू आपल्याला सुटत नाही. पायातल्या चपलांवर सुद्धा लोक फार प्रेम करतात.
काही लोक एवढ्या प्रेमळ चपरा असतात की त्या कीर्तनात सुद्धा घेऊन येतात, मंडपात घेऊन येतात. एवढी पवित्र जागा असते ही कीर्तनाची. जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा, तिथं देव उभा आहे. आणि त्याच्या समोर त्यांनी महाराज चप्पल सुद्धा पायात आणली जाते. का बरं? फार प्रेम आहे महाराज तिच्यावर, फार प्रेम. एवढं प्रेम त्यांनी करतात. चपलीवर जे माणसं त्यांनी प्रेम करतात, खरं सांगा, ज्यांच्या अंतकरणातून चपलीचा मोह सुटत नसेल त्यांच्या अंतकरणातून सगळा संसार कधी जाईल हो. महत्वाची गोष्ट सांगतोय. म्हणून त्यांनी महाराज वस्तू आहे चप्पल सुद्धा. मग ही चप्पल फक्त उदाहरण म्हणून सांगितली हो. याच्यापेक्षा वरचढ बऱ्याच गोष्टी आहेत ना आपल्या प्रपंचात, बऱ्याच वस्तू आहेत ना. त्या सगळ्या वस्तूंवर आपण जर प्रेम करत असलो तर आपण संसारात आसक्त झालेलो आहोत. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे व्यक्तीवर प्रेम करणं याला मोह म्हणतात, वस्तूवर प्रेम करणं याला आसक्ती म्हणतात. आणि तेच प्रेम जर भगवंतावरच केलं, हे काढायचं नाही, भगवंतावरच केलं तर त्याला भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे काय? भगवंतावर केलेलं प्रेम. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैसेच राहावे, ठेविले आनंदे तैसेच राहावे. संकल्पावी माया, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैसेच राहावे, ठेविले आनंदे तैसेच राहावे. सकारात्मक सांगितलं महाराजांनी. हेच थोर भक्ती, हीच भक्ती थोर आहे, ती देवाला आवडते. म्हणे कोणती? संकल्पावी माया संसाराची, माया नाम प्रेम. देवा वाचून बाकीचं जेवढं आहे तो सारा संसारच आहे. त्या संसाराविषयी असणारी माया आपल्या अंतकरणातून, संसाराविषयी असणारं प्रेम आपल्या अंतकरणातून काढून टाकणं आणि भगवंतावरच प्रेम करणं, याचं नाव आहे भक्ती. म्हणून अशी आहे महाराज भक्ती. पण ही भक्ती आपल्याला त्यांनी कळावी, या भक्तीच्या मार्गावर आपल्याला चालता यावं, आपल्याही जीवनामध्ये भक्ती त्यांनी उतरावी. ही भक्तीच अशी आहे महाराज की जी त्यांनी जीवाला बोध प्राप्त करून देणारी आहे. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी याच पळे होती, सिद्धानुनी लावली पंथिगा. म्हणून त्यांनी भक्तीची आपोटी बोध काकडा ज्योती, भक्तीच्याच पोटात बोध रूपी त्यांनी काकडा ज्योत आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी बोधरूपी दीपक प्रज्वलित होईल आणि मग खऱ्या अर्थानं जीवन मंगलमय होईल. पण कशानं होईल? भक्तीच्या माध्यमातून होईल. म्हणून भक्ती कळावी. ही भक्ती कळण्याकरिता त्यांनी महाराज भक्तीच्या आचार्यांकडे जावं की ज्यांच्या अंगात भक्ती मुरलेली आहे. मग कोण आहेत असे भक्त की ज्यांच्या समोर आपण जाऊन आपलं अंतकरण प्रगट करू शकतो? ते त्यांनी महाराज खऱ्या अर्थानं भगवंताचे भक्त असावेत आणि त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांनी जीवाच्या उद्धाराची करुणा पण असावी, कळवळा पण असावा. त्यांच्या समोर आपण जावं आणि कळवळून आपण त्यांच्या समोर त्यांनी म्हणावं, ते आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतील. भगवंताच्या प्रेमाची धाराच आहे महाराज. राधा, आपण तिला राधा म्हणतो की नाही? हे राधा नाही डायरेक्ट, तिचं नाव धारा, खरं नाव धारा आहे. भगवंताच्या प्रेमाची धारा, सतत धारा धारा म्हणत राहिले की त्याचा आपाप राधा होतं. धारा 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 राधा, अशी राधा. अखंड भगवंताच्या प्रेमाची धारा. राधा म्हणजे गोपी. आणि नारदजी महाराजांनी सुद्धा भक्ती सांगण्याकरिता त्यांनी उदाहरण सांगितलं गोपिकांचं. यथावर्ज गोपिका नाम, जशी गोपिकांनी भक्ती केली अशी आपण त्यांनी आपल्या जीवनामध्ये करावी. म्हणून त्यांच्याकडून शिकावी महाराज भक्ती. उद्धवजी महाराज ज्ञानी होते आणि ते त्यांनी महाराज अशा पद्धतीनं वृंदावनात गेले आणि भगवती राधाराणीच्या समोर जाऊन प्रत्यक्ष त्यांनी उभे राहिले. तिच्याकडून त्यांना जे प्राप्त झालं त्याचं नाव आहे भक्ती. म्हणून एक दिवसात जाऊन परत येईन म्हटले होते. देव म्हणला तू जात खरं एकदाचा. म्हणजे एक दिवसात जाऊन येणारे उद्धवजी 6 महिने राहिले. 6 महिने
तिथंच म्हणले कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में व्रज के गुजारा करेंगे, कहीं तो मिलेंगे वो बाके बिहारी, उन्हीं के चरण चित लगाया करेंगे. उद्धवाची अशी अवस्था झाली का? त्याला भक्तीचा उपदेश प्राप्त झाला. आणि कोणाकडून झाला? भगवती राधाराणीकडून प्राप्त झाला. म्हणून त्यांनी राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास, जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन वास. म्हणून त्यांनी राधा स्वामिनी आहे, म्हणून तिच्याकडून भक्ती शिकायला मिळाली. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून कोणाकडून तरी भक्ती त्यांनी शिकायला मिळावी. जगद्गुरु तुकोबारायांना भक्ती करायची आहे. जगद्गुरु तुकोबारायांना भक्ती जाणायची आहे. भक्तीच्या मार्गावर त्यांनी प्रवास केल्यानंतर खऱ्या अर्थाने विलक्षण सुख प्राप्त होणार आहे. जो भगवंताच्या भक्तीला लागतो त्याला त्यांनी मोक्ष सहजच त्याच्या पायाजवळ चालत येतो. मोक्षाकरिता वेगळी खटपट करावी लागत नाही. मग कोणाच्या समोर जाऊ आणि कोणाला त्यांनी माझ्या अंतकरणातल्या भावना प्रगट करून सांगू असा विचार मनामध्ये आहे. मग सर्वात श्रेष्ठ भक्तांची यादी पाहायला सुरुवात केली आणि त्या यादीमध्ये त्यांनी महाराज सगळे भक्त पाहायला. सगळ्यात पहिले भक्त त्यांनी महावैष्णव भगवान सदाशिव महादेव महावैष्णव आहेत. या सदाशिवानं भगवंताची भक्ती करायची म्हणून स्वतःची बायको सुद्धा सोडून दिली महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आता भक्ती करता बायको सोडणं काय सोपी गोष्ट असते का? भक्ती करता बायको सोडून दिली. म्हणे त्यांनी प्रभू रामचंद्र भगवती जानकी रस्त्याने जात असताना हनुमंतराय ते भगवान शंकर आणि पार्वती सुद्धा सती सुद्धा जात होते. आणि जाता जाता त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्यांनी पाहिलं भगवान शंकरानं रामप्रभूंना साष्टांग दंडवत घालायला लागले. आणि मग त्यांनी सीतेला पळून नेलं होतं रावणानं. प्रभू सीता सीता करत त्यांनी धावत होते असे पाहतो ना आपण. मग तिनं परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला सतीनं. ती सीता झाली आणि सीताहून प्रभूंच्या समोर जाऊन त्यांनी उभे राहिले. उभं राहिल्यानंतर भगवान शंकरानं तिला ओळखलं. ती म्हणली ही तर आपली आई आहे. मग तिला दुरूनच हाक मारली, ए माई इकडे कुठे जातेस? तिचं नावच यमाई पडलं महाराज. लोक तिला यमाई म्हणतात. हे माई म्हणून हाक मारली. आणि हे भगवान शंकराला कळालं की ही सती सीता होऊन गेली होती. की जे भगवान शंकर सीतेला आई मानतात, माझ्या पत्नीनं माझ्या आईचं रूप धारण केलं. आता मी पुन्हा तिला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. म्हणून पत्नी म्हणून स्वीकारलं नाही. एका आसनावर तिला घेऊन बसत होते. आता ती आल्यानंतर तिला स्वतंत्र आसन बसायला दिलं. सांगितलं वेगळ्या आसनावर बसायचं आणि कथा ऐकायची असेल तर ऐकायची. म्हणजे काय केलं? पत्नीचा सुद्धा त्याग केला भगवंताच्या भक्तीत अंतर पडू नये म्हणून. साधो साधो म्हणून जयघोष त्याने होऊ लागला. असा महादेव आहे. आणि तो महादेव त्याने महाराज भगवत कार्य करण्याकरिता अवतार धारण करून आला. आणि कुठे अवतार धारण केला असेल, कसा अवतार धारण केला असेल तर तो त्याने महाराज कपिकुळामध्ये त्याने प्रत्यक्ष प्रगट झाला. कपिकुळी हनुमंताचं रूप अशा पद्धतीने धारण केलं आणि रामरायाच्या कार्यामध्ये त्याने सहभाग घेतला आणि रामरायाची भक्ती त्यांनी करून दाखवली. कोणती भक्ती केली असेल हनुमंतरायांनी महाराज वर्णन करून सांगा. दासत्व निकट हनुमंत केले, केले रामचरण वनुदिन केले रामचरण. दासत्व निकट हनुमंत केले, वनुदिन केले दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. हनुमंतरायाने दास्यत्व केलं. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकारानं कंबर बांधून कीर्तन करावं, टाळकऱ्यांनी साथ करावी. हा नियम का बरं आहे माहिती आहे? याच्याकरिताच आहे की एक कीर्तनकाराला विश्रांती पण असते आणि त्याला जर एखादं प्रमाण आठवत नसेल तर टाळकऱ्याने ते प्रमाण द्यावं. टाळकरी सुद्धा कीर्तनकाराच्याच योग्यतेचा असतो, त्याला तेवढाच सन्मान प्राप्त झालेला असतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी आता काय म्हणणार आहे कीर्तनकार हे टाळकऱ्याला कळावं आणि कळाल्याबरोबर त्यानं म्हणायच्या आत त्यांनी बोलायला सुरुवात करावी. तो ओरिजिनल टाळकरी आहे महाराज. तर नुसता
टाळ घेऊन उभं राहण्यात काय तात्पर्य आहे? महत्वाची गोष्ट आहे. आमच्या गावामध्ये एक त्यांनी मोठे कीर्तनकार आले, त्यांची दिंडी यायची. त्यांचं होतं खनपुरीकर महाराज, म्हातारबा शिंदे खनपुरीकर, ते पत्री सरकारमध्ये होते. आल्यानंतर त्यांनी राहिले, ते कीर्तन सुरू झालं आणि गावातले एक दोन त्यांनी लोक उभे राहिले. एक प्रतिष्ठित माणूस होता चांगला, पण त्याला वाटलं मोठे महाराज आहेत, आपण टाळ घेऊन उभं राहावं. टाळ घेऊन उभे राहिले. उभं राहिल्यानंतर ते आपले वयस्कर होते, फार कठीण होता स्वभाव महाराज त्यांचा. इकडे इकडे पाहिलं आणि त्यांच्याकडेच नेमकं पाहिलं. काय रे म्हणले, तुझे 2000 अभंग पाठ आहेत का? तर का म्हणे अजिबात नाही. खाली बस. लगेच ताबडतोब खाली बसव. म्हणजे टाळकऱ्याचे निदान 2000 अभंग पाठ असले पाहिजे, तेव्हा त्यानं साथ करा, अशी त्यांनी संप्रदायाची रीत त्याने सांगितली. असू द्या, तुम्ही समर्पक प्रमाण दिलं म्हणून मला हे सांगावं वाटलं. म्हणून त्यांनी दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोने देखील रामचरण. म्हणून हनुमंतरायांनी त्यांनी काय भक्ती, कोणती भक्ती केली असेल तर दास्यत्व भक्ती केली. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. दास्य भक्ती सगळ्यात कठीण भक्ती आहे महाराज. सहजासहजी दास्य भक्ती करता येत नाही. प्रत्येकाला वेगवेगळं कामं वाटून दिली होती. हनुमंतरायांना असं वाटायचं मला पण काहीतरी काम मिळावं. पण बाकीचे सगळे, हे बघा, एखादा जर चांगला भक्ती करत असला आणि देवाच्या जवळ जायला लागलं की बाकीच्या लोकांना ते खपत नाही. ते न खपणारे लोक काड्या घालायला सुरुवात करतात. ते त्याच्या जास्त जवळ जायला लागलं, ते त्याच्या जास्त जवळ जायला लागलं. मग काय करावं, हनुमंतराला काही कामच ठेवी ना कोणी. आता बाकीच्यानी कामं वाटून घेतली, रामाच्या सानिध्यात कामं करायचे. म्हणजे काय करायचं, मग हात जोडून विनंती केली, म्हणे रामा एकच काम द्या. म्हणे काय, तुम्हाला जांभळी आली की चुटकी वाजवायचं काम मला द्या. आता जांभळी काय विचारून येते का? त्याच्याकरिता कीर्तनात यावं लागतं. मग जांभळी कशाला म्हणतात हे आपोआप कळतं. म्हणून त्यांनी जांभळी काय विचारून येत असते का? मग त्यांनी जांभळी आल्यानंतर चुटकी वाजवायची हे जर काम असेल तर मग मात्र त्यांनी किती जवळ राहावं लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हनुमंतराय कायमस्वरूपी दास्यत्व निकट. निकट म्हणजे काय, जवळून त्यांनी महाराज अशा पद्धतीने दास्यत्व केलं. हनुमंते पै केले, मनोने देखील रामचरण. म्हणून रामप्रभूंच्या चरणांची प्राप्ती झाली. त्यापेक्षा रामप्रभूंना फार प्रिय झाले महाराज. म्हणून त्यांनी महाराज रामप्रभू हनुमंतरायांवर फार प्रेम करतात. काय द्यावं त्यांनी हनुमंताला प्रश्नच आहे. हे बघा, संपूर्ण रामायण त्यांनी झालं, रामप्रभूंचा राज्याभिषेक झाला. मग त्यांनी प्रत्येक मनुष्याला त्यांनी त्याच्या कर्तव्यानुसार एक भेट देण्याचं त्यांनी ठरलं. प्रत्येकाला भेट देत होते प्रभू. हनुमंताला काही दिलं नाही महाराज, काही दिलं नाही. म्हणून त्यांनी जानकीला वाईट वाटलं. म्हणलं एवढं मोठं कारागिरी त्याने केली, एवढी मोठी कामगिरी केली, ह्याला काहीच कसं काय दिलं नाही, म्हणून मी काहीतरी देते. म्हणून त्यांनी गळ्यातला तो नवरत्नांचा हारच काढून दिला. म्हणे घ्या. घेतला हनुमंतरायांनी, उड्या मारायला लागले. आता तिनं पाहिलं, म्हणे हे उड्या मारतात, त्यांचा स्वभावच आहे उड्या मारणं. आता ते वानर कुळात अवतीर्ण झाले, उडी मारायला लागले. बरं, उडी मारता मारता त्यांनी झाडावर जाऊन बसले. बरं, ते झाडावर बसल्यानंतर त्यांनी महाराज त्यांनी काय केलं, तो एक एक तो दाना आहे ना, रत्न आहे ना, दाताखाली चावायला सुरुवात केली. ते चावायचं, फोडायचं, टाकून द्यायचं, चावायचं, फोडून बघायचं, टाकून द्यायचं. सीता म्हणले किती झालं तरी वानरच आहे, पृथ्वीमोल किमतीचे एक रत्न दिलं, हे फोडून फेकून देत आहे, आता काय केलं पाहिजे. सगळे रत्न फेकून दिले. मग विचारलं, हनुमंता अरे एवढं त्यांनी अनमोल रत्न मी तुला दिले, का बरं त्यांनी फोडतोयस? मला काय नाही आई, पाहतो आहे त्याच्यात माझा राम आहे का? आता त्या रत्नांमध्ये मला राम दिसतोय का? म्हणे मग का फेकलेस? कशातच दिसलं नाही. म्हणे मग कुठं आहे? माझ्या हृदयात आहे. दाखव पाहू. दाखव म्हटलं की हृदय फाडून दाखवलं आणि फक्त राम दिसला नाही, राम पंचायतन दिसलं. हृदयात राम त्यांनी साठवला. विशेष गोष्ट आहे महाराज. पण भक्ती सांगायची हनुमंतरायांची ती अशीच सांगावी की ज्यांनी हृदयात राम प्रगट करून दाखवला, म्हणून त्यांनी त्यांचं श्रेष्ठत्व आहे, त्यांनी हरी हृदयामध्ये साठवला. म्हणून तर त्यांनी काळ सुद्धा त्यांना घाबरतो. महत्वाची गोष्ट आहे. त्याची सरली येरझार झाला सफळ व्यापार, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. व्यापार सफळ होतो त्यांनी भगवंताला हृदयात साठवल्यानंतर. म्हणून हनुमंतरायांनी भगवंताला हृदयात साठवलेलं आहे. भगवान सुद्धा हनुमंतरायाच्या हृदयामध्ये साठवला गेलेला आहे. मग याच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती करणारा जगात दुसरा कोण सापडेल महाराज? म्हणून भक्ती शिकायची आहे. भक्ती कशी करायची त्याचा मार्ग त्यांनी शोधायचा आहे. कोणाच्या समोर त्यांनी विचारावं. म्हणून भक्त असला पाहिजे, तो त्यातला त्यांनी आचार्य असला पाहिजे, विशेष भाव त्याच्याजवळ असला पाहिजे. पण असा विशेष भक्त जगद्गुरु तुकोबाराने एकच दिसला, त्याचं नाव आहे त्यांनी हनुमंत. म्हणून त्यांनी हनुमंतरायांच्या समोर जावं असं वाटलं आणि अंतकरणापासून त्यांना त्यांनी काही विचारायचं आहे.
पण असं त्यांनी विचारायला जायचं ना, हो मला हे सांगा, असं करून जमत नाही ना महाराज. संतांच्या समोर जरी जायचं असलं तरी तिथं जाण्याची काही रीत आहे, काही रीतीने गेलं पाहिजे. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने, तद्विध्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शन. असं आहे. म्हणून त्यांनी एखाद्याकडून तत्वज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल किंवा ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यांच्या समोर त्यांनी कसं जावं ही सुद्धा त्यांनी रीत साधू संतांनी सांगितली. म्हणून जगद्गुरु तुकोबारानं ती रीत माहिती आहे. हनुमंतांकडून त्यांनी महाराज अशा पद्धतीने काहीतरी शिकायचंय. मग रुबाबात जाऊन त्यांनी म्हणून चालणार नाही, हनुमंतराय मला सांगा, मला अमुक त्यांनी गोष्ट करायची आहे, ती कशी करू, असं म्हणून चालणार नाही. मग काय केलं पाहिजे? लीनता असली पाहिजे, शालीनता असली पाहिजे, नाजूक त्यांनी भावनेनं तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि हात जोडून विनंतीपूर्वक त्यांच्या समोर बोललं पाहिजे. हे जगद्गुरु तुकोबारायांना माहिती आहे. म्हणून हनुमंतरायांच्या समोर जगद्गुरु तुकोबाराय जाऊन उभे राहिलेले आहेत आणि हात जोडून त्यांनी म्हणत त्यांच्या समोर बोलतायत. काय बोलतायत? शरण शरण हनुमंता, 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 हनुमंता, शरण हनुमंता. आलो रामदूता, आलो रामदूता, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या